मित्रांनो, आता आम्ही मंदिराचं दर्शन घेतलं आहे आणि आता आम्ही कोकण कड्याकडे चाललो आहे सनसेट पाहायला. तर तिकडे जाऊन आम्ही राहणार आहे. तर तिकडचं दृश्य आपण बघूया, किती मनमोहक असतं सनसेटचं. मित्रांनो, जसं की मागच्या भागात तुम्ही पाहिलं, हरिश्चंद्रेश्वर मंदिर येथे दर्शन घेऊन आम्ही निघालो कोकण कड्याकडे. हरिश्चंद्रेश्वरपासून कोकण कड्याचं अंतर अंदाजे 1.5 किलोमीटर आहे. ते 1.5 किलोमीटरचा प्रवास पार करताना प्रत्येक पावलागणे निसर्गाची भुरळ पडत होती. शेवटी आम्ही कोकण कड्यावर पोचलो. कड्यावर पोचताच बांबू आणि ताडपत्रीपासून उभारलेली साधी पण मनमोहक हॉटेल्स दिसायला लागली. आज आमच्यासारखे अनेक ट्रेकर्स इथे सूर्यास्ताचं अद्भुत दृश्य, थंडगार वारा आणि कड्याच्या टोकावर बसून शांतता अनुभवायला आले होते. सगळं काही अविस्मरणीय होतं. आजची रात्र इथेच कोकण कड्यावर कॅम्पिंग करत घालवणार होतो. मित्रांनो, कोकण कड्यावर आलो आहे आणि आम्ही इकडेच हॉटेल सनसेट पॉईंट करून आहे. तिथे टेंट आणि खाण्याची सोय होते आमची. तर पर हेड काहीतरी 500 रुपीज पडतील. मस्त की ते टेंट लावणार, अनलिमिटेड खायचं प्यायचं तर अनलिमिटेड आहे. अच्छा, टेंट मस्त आहे की. आता सनसेट होईल मस्त आहे की. आम्ही सनसेट एन्जॉय करू टेंटमध्ये बसून. आणि रात्री जर थंडी लागली तर शेकोटीसाठी सरपण पण आहे. इथे सगळे टेंट लागलेले आहेत. आमचा टेंट इथे लागलेला आहे. इथे हॉटेल येते आणि असा इकडून सनसेटचा व्ह्यू आहे. आता सनसेट थोड्या वेळाने होईल तर टाईम लॅप्स काढेल मी. इकडे रॅपलिंग वगैरे होते मस्तपैकी. सनसेट पॉईंट बघायला आलो. सूर्यच गायब झाला ढगामध्ये, गायबच झाला. काय बघणार सनसेट पॉईंट. अचानक इथे थोड्या वेळापूर्वी होता, 2 सेकंदात गायब. दाखवूच नाही शकलो सनसेट पॉईंट. कोकण कड्यावरून जरी सूर्यास्त नीट पाहता आलं नाही तरी कड्याच्या टोकावर बसून दिसणारं दृश्य अक्षरशः अद्भुत होतं. कड्याचा तो अर्धगोलाकार आकार आणि तिथून पसरलेला असीम निसर्गाचा देखावा. थोडंसं दुःख पसरलेलं होतं, पण तरीही मन मात्र पूर्णपणे सुखावलं होतं. कधीकधी मित्रांनो, सगळं स्पष्ट दिसायलाच हवं असं नाही. अस्पष्टतेतही खूप सुंदरता दडलेली असते. बॉनफायरसाठी लाकडं जमा करतोय. जमा करून आणली आहे, लाकडं तोडून ठेवतोय. आपल्याला मस्तपैकी शेकोटी करता येईल रात्री. सगळे आपापले लाकडं घेऊन येतात. कोणी तिथे टेंट बांधले आहेत. आमचा टेंट इकडे बरोबर या हॉटेलच्या बाजूला. बाकीच्यांनी असे मस्त टेंट बांधले आहेत. प्रत्येक जणांनी लाकडं जमा केली आहे. रात्रभर शेकोटी, कारण थंडी थोडी वाढत चालली आहे. आधी वाटलं थंडी नसेल, आभाळ आहे त्यामुळे, पण आता थंडी थोडीशी लागायला लागली. तर म्हणून आम्ही पण लाकडं जमा केली आणि आता सिद्धू ते तोडून ठेवते बॉनफायरसाठी. मजा येईल. शेकोटी जळाली आहे आणि तिकडे आपला चंद्र आणि आपलं टँट या साईडला आहे. इकडे मस्तपैकी इकडे तुम्ही बघू शकता, मध्ये मध्ये दिसतंय सगळे आपले बॉनफायर पेटवून मस्त मजा करताय. हा सिद्धूने जरा जास्तच पेटवली. मित्रांनो, भरत दादाने मस्तपैकी मटकीची भाजी बनवली आहे, सोबत भाकर, त्या साईडला ठेचा आहे, लोणचं, डाभात, सगळं मस्तपैकी घरगुती असं जेवण तुम्हाला उपलब्ध भेटेल. सगळ्यांनी या कोकण कड्याला. आणि कोकण कड्याच्या बरोबर समोरच यांचं हॉटेल आहे सनसेट ना. सनसेट पॉईंट. आता आम्ही या मस्त अशा जेवणाचा आनंद घेतो. जेवण झाल्यानंतर त्या थंड वातावरणात
शेकोटीजवळ बसून घेतलेला आनंद काही वेगळाच होता. आकाशात हळूहळू उगवलेला तो पिवळसर रंगाचा चंद्र, शांतता, थंड वारा आणि मनात लागलेली निसर्गाची ऊब. खरंच सांगतो मित्रांनो, हा अनुभव शब्दात सांगता येणार नाही. आयुष्यात एकदा तरी कोकण कडा इथे येऊन हा क्षण प्रत्येकाने अनुभवलाच पाहिजे. मित्रांनो 7 वाजले, सनराईज काय झाला नाही, सूर्य दिसत नाही. सगळे आता उठले. सिद्धू हॉटेलला आता उठलाय. सव्वा 7 झालेत आणि आम्ही आता निघायला सुरुवात केली. आंघोळ नाही केली, डायरेक्ट आता घरी जाऊनच करेल. आम्हाला 5 तास लागणार आहे, त्यामुळे आम्ही लवकरच निघतो 6:15 वाजता. तर खाली जाऊन तुम्हाला अपलोड करतो हा व्हिडिओ. मित्रांनो आता आम्ही चाललो आहे मंदिराच्या दिशेने. इथून 1 किलोमीटर आहे, तिथून मग 8-10 किलोमीटर खिरेश्वर आहे. त्या डोंगरावर जायचं आहे. पार परत अशा 3 टेकड्या आहेत त्याच्या उतरायच्या आम्हाला. चला निघूया. त्या तिथे तारामती पीक आहे, तुम्हाला झूम करून दाखवतो. तिथे लोक दिसत असतील. हा सर्वात हायस्ट आहे हरिश्चंद्र गडाचा, हायस्ट पीक आहे. आम्हाला लवकर जायचं होतं म्हणून आम्ही गेलो नाही तिकडे. आणि आज सनराईज पण काय चांगला दिसला नाही ढगांमुळे. आम्ही निघालो आता 1.5 किलोमीटर चालून मंदिर आहे त्या जागेवर आलो आहे आम्ही आता. मंदिराचं बाहेरूनच दर्शन घेऊया, कारण आंघोळ वगैरे केली नाही. आणि शेवटी महादेवाचं बाहेरूनच मनोभावे आशीर्वाद घेऊन उगवत्या नारंगी रंगाच्या सूर्याला नमस्कार केला. रात्रीची शांती, शेकोटीची ऊब आणि मनात साठवलेले असंख्य क्षण सोबत घेऊन हरिश्चंद्रेश्वर मंदिर आणि कोकणकडा या पवित्र भूमीला मनात नमन करत आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. शरीर थकलं होतं, पण मन मात्र पूर्ण तृप्त होतं. अशा प्रकारे मी माझा व्हिडिओ इथेच कन्क्लूड करतो. आम्ही हरिश्चंद्र गडावर राहून आलेलो आहे 1 रात्र. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.